शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी करत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र शासनाने केवळ कर्जमाफीची घोषणा केली असून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना फुटक्या कवडीचा देखील लाभ झाला नसून शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। याच्या निषेधार्थ अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाची कर्जमाफीची योजना फसवी असून शेतकऱ्यांना इतर कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नाहीये असा आरोप करत शासनानं 30 जून 2017 पर्यंतचे सर्व थकबाकीदार पुनर्गठित शेतकऱ्यांना शेतीपूरक शेती अवजार, पॉलीहाऊस, सेटनेट, नागरिक बँक पतसंस्था यांच्याकडून शेतीसाठी घेतलेलं कर्ज माफ करावं, तसेच दुबार पेरणीसाठी कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रति हेक्टर 20,000ची आर्थिक मदत देऊन अंजनगाव तालुका दुष्काळग्रस्त करा अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं यावेळी करण्यात आली। या संदर्भात अंजनगाव सुरजी येथील काँग्रेस तालुका अध्यक्ष सुरेश आडे यांनी अधिक माहिती दिली आहे। फडणवीस सरकार नसून या फडणवीस सरकारने जे शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे खोटं बोलून आम्ही सरसकट कर्जमाफी केली, हे सरसकट कर्जमाफी नसून प्रत्येक गावात फक्त 4 ते 5 शेतकरी कर्जमाफीचे निघत आहे। त्याच्यामुळे आम्ही सरकारला हे निवेदन दिलं की 30 जून 2017 पर्यंत जे लोक थकबाकीदार आहे त्या 2017 पर्यंत सर्व लोकांना कर्जमाफ करण्यात यावी। ज्या लोकांनी पुनर्गठन केलं त्याला प्रोत्साहन न देता त्यांना सुद्धा संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी। जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी करण्यात यावी। सुशिक्षित बेरोजगार असतील, शेतमजूर असतील आणि जे मायक्रो फायनान्स, नागरी बँका हे सर्वांना कर्जमाफ करण्यात यावं। आणि ज्या दुबार पेरणी केली शेतकऱ्यांनी त्या संपूर्ण तालुक्यात दुबार पेरणी झाली, त्याच्यामुळे शेतकरी अतिशय हतबल झालेले आहे। त्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी हेक्टरी 20,000 रुपये शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी। आणि जर ह्या गोष्टी शेतकऱ्यांना मदत आणि सरसकट कर्जमाफी नाही झाली तर येणाऱ्या 15 दिवसात आम्ही अंजनगाव तालुक्यात अतिशय तीव्र आंदोलन छेडणार आहे। प्रतिनिधी जावेद शाह, NTV न्यूज मराठी, अंजनगाव सुरजी, अमरावती।